मोठं करण्यात आहे. मुजुमदारांचा आणि त्यांचा ऋणानुबंध आधीपासून असा होता की इतर कोणाच्या बाबतीत मला माहिती नाही दिनू, तुम्ही सगळ्यांनी ऐका आहे. पण मुजुमदारांची जी आई होती, तर हे अकोल्याला असताना तिला महाराजांचा सप्ताह ऐकायचा होता. अच्छा. हा, आणि समहाव तो योग येत नव्हता. तर एकदा महाराज त्यांच्याकडे जाऊन राहिले आणि त्या आईसाठी मुजुमदारांच्या घरी त्यांनी भगवत सप्ताह केला. बापरे. म्हणजे त्या माऊलीची काय योग्यता असेल विचार कर. बापरे. कळलं का? योग्यतेचा प्रश्न आहे. कारण मी त्या मुजुमदार कुटुंबाबद्दल, ते विडी पाटील आहेत ना मालाडचे, ते आता येतात की नाही मला माहित नाही, पण त्यांच्याकडून मी मुजुमदाराबद्दल खूप ऐकलं होतं. ते दोघही भाऊ, म्हणजे जेव्हा महाराज, फार ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 50-60 वर्षापूर्वीची, पण अति परमभक्त होते. आता काय होत आहे ना दिनो, की आताची जी पिढी आहे ना, हे सगळे हॅपी गो लकी आहेत, म्हणजे नोबडी इन्व्हॉल्ड. आणि ही जी जुनी काही मंडळी आहेत, मुजुमदार काय किंवा आणखी काय कोणी आहेत, हे महाराजांच्यात इन्व्हॉल्व झाले. नाहीतर त्यांच्याकडे महिनाभर जाऊन राहायचं आणि त्यांच्या आईसाठी भागवत संता करायचा काय बापाचा मार्ग काय आहे. अशी काही त्यांनी माणसं उभे केले होते. आणि याच्यामध्ये महाराजांनी कुठेही डावं उजवं नाही केलं. म्हणजे हा नातेवाईक आहे माझा म्हणून त्याला प्रायोरिटी दिली आणि हा नाही नाही कधीच नाही. वसुधाताई बोला काहीतरी. माझं म्हणजे बोलणंच बंद झालंय. तुम्हीच सांगा महाराजांचं खूप. म्हणजे खरंच म्हणजे काय आपण भाग्यवान म्हणायला हवे, काय पुण्यवान म्हणा, व्हॉटेवर काही सांगता येत नाही. पण इतकं ते सगळं महाराजांचं व्यक्तिमत्व विलक्षण होतं ना, खरंच. म्हणजे तुमच्या ते इतके द्यायला खरं तर उत्सुक ना होते. काका महाराज, तुमच्या इतके आम्हाला खरं तर महाराज कळलेच नाही. तुम्ही आत्ता जेवढे सांगितलेत, आत्ता सांगतात ते, आणि याच्या आधी जेव्हा तुम्ही वारंवार सांगत होतात आम्हाला, तेव्हा थोडी तरी कल्पना आम्हाला तुमच्यामुळे महाराजांची आलेली आहे खरं तर. मी फक्त ते एम होते ना, एम रामकृष्णांचे, रामकृष्ण परमहंसांचे एम होते ना, हो. ती भूमिका मी जगण्याचा प्रयत्न करतो की सगळ्या जगाला कळू दे हा अवतार होऊन गेलेला आहे. होऊन गेला नाही, आहे अजून. तुम्ही म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाहीये. मग मला पुण्यातल्या एका व्यक्तीने काय सांगावं, घडलेला प्रसंग, आता काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. त्या व्यक्तीला एक सवय आहे महाराजांना पत्र लिहायची. असे 2-3 व्यक्ती येतात. तर एकदा तिने पत्र लिहिलं आणि आता महाराज काय लगेच थोडंच उत्तर देणार, पण त्यावेळेला मला ज्या व्यक्तीने हे सांगितलं तिचं भाग्य काय छायला. ही त्या पुण्यात तिच्या मैत्रिणीकडे गेली होती की जी मैत्रीण महाराजांची निस्सीम भक्त आहे, आणि तिथे हिने पत्र लिहिलेलं महाराजांच्या फोटो समोर ठेवलं घरातल्या, आणि थोड्या वेळाने या दोघींच्या समोर येऊन महाराज बसले. आणि तरी त्याचं तरी पुण्यात घडलेली गोष्ट आहे, आता एक 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट. काय सांगता? बापरे. हो, कळलं का? लोक आहेत असे, खरंच आहे. म्हणजे ते प्रसिद्ध नाहीये, त्याचा आवडंबर नाहीये त्यांचं, पण बघतायत ते, भावना आहे. सर्वसाधारणपणे वसुधाताई संत म्हटला किंवा सत्पुरुष म्हटला, तो प्रॉब्लेम सोल्युशन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं.
मुलगा नाही त्याला बोलतो म्हणून जातो, कोणाचं लग्न होत नाही म्हणून जातो, कोणाला नोकरी पाहिजे ना म्हणून जातो, कुणाच्या जावयाला फॉरेनला जायचं असतं म्हणून जातो. पण महाराजांच्याकडून ज्ञान मिळवायचंय मला, आत्मज्ञान, मानवी जीवनाचं सार्थक करायचंय म्हणून एखाद दुसराच गेला तर हे कोणाला पटेल ना पटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. कळलं का? हा. मग जो त्या इच्छेने जातो त्याच्याशी महाराजांचे वागणं वेगळे असते, त्याच्याशी बोलणं वेगळं असतं. नाही तर मग बाकीचे गेले की मग काय मंडळी काय म्हणतात, घरचे ठीक आहेत सगळे, मुलांचं शाळा कॉलेज कसं चाललंय काय, सुनबाई असेल तर सुनबाईची चौकशी करतील सगळं, पण आत्मज्ञानाबद्दल एक शब्द काढत नाही. आणि ज्यांच्याकडे ते बोलत होते त्याला त्यांनी कधीच विचारलं नाही तुमची बायको काय म्हणते आणि मुली काय म्हणतात, कधीच नाही, एका शब्दाने विचारलं नाही वर्षानुवर्ष. कारण त्याला माहिती होतं की हा जीव कशासाठी आलाय आपल्याकडे, तो काही लौकिकासाठी आलेलाच नाहीये. आज कलियुगामध्ये देहधारी शक्ती ताईंच्या रूपाने किंवा महाराजांच्या रूपाने आपल्याला भेटलेली आहे आणि ती आपलं पूर्ण कल्याण करणारी आहे, ही भावनाच आधी निर्माण व्हावी लागते. महाराज मोठे आहेत, महाराज मोठे आहेत, महाराज मोठे. त्यांचे नातेवाईक एक सासर, अरे काय महाराज, ताई महाराज माझ्याशी 4 तास बोलत होत्या, ताई महाराज माझ्याशी 4 तास बोलत होते. अरे म्हणे काय बोलले ते 4 शब्द तरी सांगणार, तू तुझा मोठेपणा सांगतोयस की माझ्याशी 4 तास ताई बोलल्या म्हणून. तरी गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा नव्याने कळतात आहेत महाराजांच्या, म्हणजे महाराजांची एकंदर काय आता म्हणू, त्यांची ज्ञानाची धाटणी म्हणा किंवा एक समोरच्याला नेमकं सांगण्याची जी एक ज्ञान देण्याची जी एक पद्धत होती महाराजांची, ती त्याच्यामधनं इतकी उलगडते, म्हणजे साधी गोष्ट, म्हणजे हा जरा विषय मी त्या विचारांच्या याच्यावरती नेते आहे, पण एक बुद्धीचं जे त्यांनी महाराजांनी त्या आपल्या सगळ्या याच्यामधनं मांडलेलं आहे, त्याच्यामध्ये एक विचार आता त्या विचारदत्त शलाकामध्ये आला आणि तो मला इतका, म्हणजे मला त्यांनी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, आधी ते सांगते की बुद्धीचं कार्य काय आहे, तर बुद्धीचं कार्य ज्ञान संपादन करणं आहे. आता हा ती एकच ओळ मला इतकी ती पटली, आणि पटली म्हणजे काय की त्या निमित्ताने आपल्या मनामध्ये ते, म्हणजे माझ्या मनामध्ये ते विचार सुरू झाले की खरंच आतापर्यंत आपण बुद्धी कशा कशासाठी वापरली. बुद्धीचं कार्य जर ज्ञान घेणं हे जर असेल, मग ती बुद्धी का एवढी 4 वाटांनी इकडे तिकडे इकडे तिकडे धावते. तर म्हणजे महाराजांचं जे काही वाङ्मय आहे ना, किंवा त्यांचे जे काही विचार आहेत ना, ते केव्हाही आपल्या समोर आले ना तरी आपल्याला ते योग्य दिशेकडेच घेऊन जातात. मग ते आपण वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असो, आपली साधना होत असो नसो, साधनेमध्ये प्रगती असो नसो, पण तो विचार मात्र आपल्याला पुढे घेऊन जातो. ते असं आहे की जो जिथे आहे तिथून त्याला वर काढतात विचार, ते वरती काढतात. म्हणजे खरं तर काका जसं म्हणाले आता की आपल्याला सद्गुरू मिळून किती वर्ष झाली, बरीच वर्ष झाली, तरी सुद्धा आपल्या अजून आपलं असे हीच स्टेज आहे की अजून आपल्याला बुद्धीचं कार्य काय तेच कळलं नाही. म्हणजे किती आपण ती बुद्धी वाया घालवली इकडे तिकडे इकडे तिकडे, असं ते काही महाराजांची वचनं ना. हा बोला ना काका. याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की महाराज द्यायला उत्सुक होते कायम, म्हणजे कुठेही असू दे, ट्रेन मध्ये असू दे, बसमध्ये असू दे, बस स्टॉपवर बसलेले असू दे, बस यायची वेळ आहे, एसटी यायला, त्याच्यात जरी आपण एखादा प्रश्न विचारला तरी ते समाधान करत असत, कारण त्यांना ती आनंद होता त्याच्यामध्ये. कळलं ना? पण हे कोणाला ज्याला इंटरेस्ट आहे त्याला, बाकी सगळं फक्त माझा जावई, माझी मुलगी, माझा नातू, माझा फॉरेनला, एवढंच सगळं, बाकी नाही. एक
महाराजांच्या म्हणजे तिथे ते जे म्हटलंय ना बहीण बसवते, बुद्धी दे रघुनायका, ते हे आहे. हो बुद्धी हो, कुठली दे, तेच ना, म्हणजे ते एकदम जाणवलं सगळं की तुझ्याकडून काय घ्यायचं हे ही बुद्धी देवा. अगदी 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 अगदी. सुरुवातीला महाराज नवीन माणूस आला, त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप करायचा प्रयत्न करायचे. हे म्हणजे मी सुरुवातीपासून बघत आलोय म्हणून सांगतो तुम्हाला. मी हे नोट पण केलेलं आहे माझ्याकडे या सगळ्या गोष्टी. तर ते नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात यायचं, केला आपण प्रयत्न केला, पण तो लौकिकामध्येच आहे आणि त्याला लौकिकाच्या वर यायचंच नाहीये. मग तो सोडून द्यायचं. मग तो आला की हा मग काय जावई काय म्हणतायत, लेक काय म्हणतीये, नातू काय म्हणतायत, तेच मग त्यांनी कधी आत्मज्ञानाबद्दल विषय त्याच्याकडे काढला नाही, कधीच नाही काढला. कारण लोकांना गरज नाहीये त्याची वसवत. कोणाला पाहिजे आत्मज्ञान? आत्मज्ञानापासून आणलंय का कोणाचं? नाही आणलेलं. ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट मनुष्य जन्म हा आत्मज्ञान करून देण्यासाठी आहे असं हो शास्त्र सांगतं, वेदांत हो सांगतं. हो ना. पण जर ते बेसिकच जर कोणाला नको असेल तर महाराज प्रयत्न करून बघतात, ते चालू आहेत ते. उद्या असं कोणी म्हणता कामा नये, अरे हो कोण महाराजांनी आम्हाला कधी सांगितलं नाही. नाही नाही नाही, त्याचं जर त्यांच्याशी आर्ग्युमेंट करायचं झाला तर सांगतील अमक्या वेळेला आपलं असं असं बोलणं झालं होतं, तुम्ही घेतलं नाही का तुमचा बॉन इज इन युअर फॉल्ट. तेच. आणि आपण मागे जे विषय आपण बोललेलो की प्रत्येक संतांची अशी स्वतःची स्टाईल असते, त्याचा उपासना मार्ग त्यांचा काय हे असं ऑल इन्क्लुसिव्ह महाराजांसारखं कुठेच नाही. आणि त्यातही पुन्हा म्हणजे सगळ्यांना सद्ग्रंथ वाचावेत, संतांची चरित्र वाचावीत, हे सगळ्यांना सांगितलेलं आहे. आता होतंय काय, एखाद्यानी ते कॅज्युअल म्हणून घेतलं की हा ठीक आहे, हे जप आणि हे काय तुमचा होत नाही तर हे पण वाचा असं. पण ते टाइमपास म्हणून नाहीये, ती ऍक्च्युली मेन साधना आहे. हो कारण हो मेन. संतांचं चिंतन सतत जर झालं तर तो त्यांचा सहवास आहे. तो या म्हणजे संतांचा संघ हा सर्व संघाला तोडणारा आहे. तर तो हो संघ म्हणजे हाच संघ आहे ना. आणि परत परत जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा परत परत एक काहीतरी पुढचं 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 समजत जातं आणि मग वाटतं की अरे इतक्या वर्षात आपल्याला काहीच नाही कळलं. काही तर हीच मजा आहे महाराजांच्या याची. ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी, पण ते त्यांच्या याच्यावर पण तसंच लागू आहे. म्हणजे तेच साधं वाक्य पण ते परत दुसऱ्यांदा वाचताना त्याचा काहीतरी अजून अर्थ येतो, सांगताना अजून तिसराच अर्थ समोर येतो. म्हणजे आणि त्यात काही म्हणजे आता एक मध्ये मी कदाचित सांगितलं असेल, प्रेमानंद महाराजांनी सांगितलेलं म्हणे आपण पाहतो म्हणे गीतेवर लोक लिहितच जात आहेत, परत नवीन नवीन अजून लिहित आहेत. तर म्हणे ते चुकीचं आहे असं मनातही आणू नका, कारण आप समझो, ते म्हणाले आप समझो गीता क्या है, गीता है पूरे वेद शास्त्रों का सब सब सबका सार गीता है. सांगितलं. और वेद अनंत है तो गीता भी अनंत है, यानी उसका जितना आप पढ़ोगे उतना समजते जायचं. तसं महाराजांचं साधी साधी वाक्य म्हणून तर ते म्हणजे अगदी अगदी. एखाद्या महाराजांच्या वाक्यात आपल्याला जर असं वाटलं की ह्यात बोधप्रद असं काही नाहीये तर तिथेच थांबणं आवश्यक आहे, कारण तिथलाच बोध आपल्याला कळलेला नाहीये. अक्षरशः एकही वाक्य साधं नाहीये किंवा एकही शब्द असा नाही नाहीये नाही. की विनाकारण त्यांनी म्हणजे मोजून जे एवढे न्याय आणि वेदांताचे काय म्हणतात त्याला अर्क कोळून प्यायलेले आहेत ते. म्हणजे अवतार म्हणजे स्वतः ते आहेत हे तर झालं, पण व्यावहारिक दृष्ट्या पण न्यायशास्त्रात असं आहे की कोणतीही गोष्ट तुम्ही अवास्तव बोलायचीच नाही. आपण साधं आत्ताच्या लॉचे काही म्हणजे पेपर्स ॲग्रीमेंट वगैरे किंवा हे साईन करताना नाही का त्यांची लँग्वेज असते एकदम असं सगळ्याची पर्टिक्युलर डेफिनेशन. तर त्यामुळे तसं सांगणारे महाराज कॅज्युअल कधी ते विनाकारण कधी बोललेच नाहीत ना महाराज. म्हणजे एवढी प्रवचनं करून सुद्धा महाराज बोलकेत का अबोल, तर कोणाची हिंमत होणार नाही की महाराजांना बोलकेत म्हणावं.
म्हणजे त्यांच्या जवळ गेलं तरी त्यांची शांतता भंग करून आपण काही बोलावं हे पण व्हायचं नाही कित्येक वेळा. ते असे शांत असे हात अगदी हे अगदी करून हो असे नाही का हे करत बसलेले हो असायचे हो की हो आपण हो. नमस्कार करायला पण पुढे जायचं की नाही असं वाटायचं. इतके ते शांत असताना. आणि म्हणजे किती सांगितलंय महाराज. आता गोडसे काकांनी जे टेप केलंय ते हार्डली 1% असेल ना. पण ते टेप केलेलं पण सगळं जर आपलं झालं प्रकाशित तर ते 10-10.5 हजार पानापेक्षा जास्त आहे. आणि प्रत्येक वाक्य महत्वाचे परत. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल एका प्रवचनात बोललेत आणि दुसऱ्या प्रवचनात बोललेत तर ते दोन्ही ह्याच्यात काहीतरी एक शेड ऍड झाली आहे. म्हणजे असं नाही की हा हे रिपीट आहे, हे घेतलं नाही तरी चालेल, नाहीच होत असं. ते परत म्हणजे आता ते रामनाम नौका करताना ती पोरं वैतागली माझ्यावर. काय दिनेश दादा तुम्ही ते आधी 5 स्लाईड होत्या तर 20-20 करताय. म्हटलं हो माझी चूक होते म्हटलं. पण आता एवढ्या वेळी माफ करा. पण पुढच्या वेळी असं एक्स्ट्रॅक्ट न करता सगळंच घ्यायचं ठरवू आणि 3-3, 4-4 पानं करू. पण म्हटलं आता हे होऊन दे म्हटलं. कारण काय आहे म्हणजे काय आपण काढायचं कुठे आता तुम्हाला पण तोच अनुभव हो आहे ना. ते दत्त विचार शलाकामध्ये तेवढंच काढणार कसा हो. प्रॉब्लेम येतो. काय काय हो अक्षरशः म्हणजे हेही महत्वाचं तेही महत्वाचं. हो. म्हणजे सगळंच महत्वाचं आहे महाराजांचं. त्यामुळे ते नेमकं कुठलं काढावं हा अगदी आपल्याला संभ्रम होतो काही काही वेळा. अगदी नाही. एक तुम्ही सगळ्यांनी गोष्ट म्हणजे ऑब्झर्व केली, करायला मिळाली असेल की नाही मला माहित नाही. पण मी सातत्याने ऑब्झर्व केली आहे गोष्ट आणि रेकॉर्डिंग पण आहे की महाराज अनावश्यक एकही शब्द उच्चारत नव्हते हो. एक शब्द सुद्धा ते अनावश्यक बोलायचं नाही. म्हणजे रुटीन कोर्स मध्ये बोलताना, व्यावहारिक पातळीवर बोलताना सुद्धा ते इतकं अर्थपूर्ण बोलायचे की आपलं जर ठिकाणावर असेल तर आपल्याला कळेल अरे महाराज आता काय बोलले. बोलताना वरकरणी ते व्यावहारिक वाटेल, पण हो त्याच्या आतमध्ये दडलेला जो अर्थ आहे तो आपल्याला मार्गदर्शन असतो. वरकरणी व्यावहारिक असेल उत्तर त्याचं. अहो वसुताई आपलं खरंच ते आहे ना, कोण पुण्य फळले रंग दर्शन तसं आहे ते हो की नाही तर हो. आपल्याला कुठे मिळणार आहे ऐकायला हे सगळं. खरंच खरंच खरंच. त्याच्याशिवाय नाही. आज किती जगात असतील आपल्याला काही जगाशी देणं घेणं नाही. आपल्याला महाराज भेटले ना आणि अगदी आपल्या प्रत्येक गोष्टीचं समाधान करतायत ना ते करतात. ख- खरंच. तुम्हाला मी आणि मगाशी तो मगाशी तू ते म्हणा मगाशी दिनेशने सांगितलं ना ते शांततेच शांतपणा महाराजांचा. एकदा अशीच महाराजांकडे गेले होते दर्शनाला आणि नमस्कार वगैरे केला आणि बसले तिथे. महाराज पण काही बोलले नात आणि मला तर काहीच सुचत नव्हतं. म्हणजे त्यांच्यासमोर काय बोलणार ना, तेव्हा काही एवढा अभ्यास नव्हता, काही नव्हता. महाराज पण शांत बसलेले, मी पण शांत. आणि त्या खोलीमध्ये ती महाराजांची आतली खोली, त्या खोलीमध्ये इतकी शांतता मला जाणवायला लागली, इतकी शांतता की मला ती शांतता सहन होईना. शेवटी मी उठले आणि बाहेर आले. महाराजांना म्हटलं मी बाहेर बसते आता. म्हणजे इतकं शांतता तू जे शांततेचं वर्णन करतोयस ना, तर त्या शांततेमध्ये सुद्धा ना तेज असतं. त्यामुळे ते त्या शांततेतलं तेज आपल्याला सहन होत नाही जर आपण तेवढ्या याचे नसू तर. तेव्हा मला ते खूप जाणवलं की त्यांची शांतता आणि आपली शांतता याच्यामध्ये महदंतर आहे अगदी. म्हणजे आपण शांततेचा जो अर्थ लावतो तो. म्हणजे हे काही काही अनुभव असे विलक्षण असतात महाराजांच्या. साधारणपणे 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. महाराज इथे एका ठिकाणी यायचे. मी गेलो होतो तिथे. तर आपल्या सवयीप्रमाणे महाराजांना प्रश्न विचारायचे म्हणून घेऊन गेलो आणि महाराज कॉटवर बसले होते त्या ग्रस्तांच्या. आणि मी आणि मसवडकर आम्ही खाली बसलो होतो त्यांच्या समोर. दुपारची वेळ होती, कोण नव्हतं. ज्यांच्याकडे उत्तरले होते त्यांच्याकडचं पण कोणी नव्हतं. ते सगळे टीव्ही बघत बसले होते. आणि नंतर माझ्या मनामध्ये म्हटलं आता आता विचारू मग विचारू असं करता करता मनामध्ये जे प्रश्न येत होते ना, तर महाराज आपणहून त्याची उत्तर देत होते. म्हणजे मला विचारायची वेळच नाही त्यांनी येऊ दिली.
विचारायची गरजच पडली नाही. स्पेसिफिकली जे प्रश्न होते तेव्हा म्हणजे तिने असं म्हणून नाही केलं, हा गोडसे हे तुमच्या मनात आलं ना त्याचं उत्तर आहे असं नाही. पण तो विषय आपल्या त्याचं जे उत्तर आहे तो विषय काढायचे आपल्याकडे. बरोबर. सुरुवातीला वसवतही ते म्हणजे फार थोडे लोक आले त्यांच्याकडे त्यावेळेला. इथे जेव्हा यायचे मुंबईत त्यावेळेला फार थोडे आले. पण जे आले आणि ज्यांनी जाणीवपूर्वक तो सहभाग घेतला त्यांना खरोखरच काहीतरी मिळालं, उपदेश खरोखरच मिळाला. एका दुसरा असेल, फार नाही येत कोणी. हा. किंवा जे उपस्थित होते ते फक्त असतील पण त्यांना ज्ञानाची जिज्ञासा नव्हती. कळलं का? व्हेरएज मला जे आपण वाचन केलेलं आहे आतापर्यंत त्याच्यामधल्या ज्या काही शंका आहेत त्या महाराजांच्याकडून क्लिअर करून घ्यायच्या ही ठाम भूमिका होती. त्यामुळे महाराज त्याप्रमाणे बोलायचे, विचारायची गरजच पडायची नाही. वसुताई, माझं त्यावेळेला ऑफिस कीर्ती कॉलेजच्या समोर होतं. कीर्ती कॉलेज आहे ना, हो. हा. तर कीर्ती कॉलेजच्या समोर आमच्या बँकेचं कॉलेज होतं. तर मी 3 वेळा महाराजांच्याकडे जायचो. सकाळी ऑफिसला जायच्या आधी एकदा, म्हणजे 8:30 9:45 जायचो आणि नंतर दुपारी लंच टाइम मध्ये घरी यायच्या ऐवजी तिकडे जायचो माटून घ्यायला आणि परत संध्याकाळी जायचो. आणि मग जे काही मनामध्ये प्रश्न आहेत ते महाराज इतक्या शांतपणे आनंदाने सांगायचे. त्यांना ती आवड होती. होते शिक्षक, हाडाचे शिक्षक होते. ते ज्ञान द्यायला उत्सुक होते. घेणारा कोणी नव्हता, देणाऱ्याचे हात हातारो दुबळी माझी जोडी. खडीकर बोला, काय म्हणताय ते? नाही मला एक ते मला ते मला असा अनुभव एक आला होता महाराजचा की लक्ष कसं असं त्यांचं आपल्याकडे. एकदा गुरुपौर्णिमेला असताना दरवेळी ते मला ते मजुमदार निजामपूरकर असायचे, ते मला पुस्तकांवर बसवायचे, पुस्तकांवर बसा पुस्तक विक्रीवरती. हा. तर मी एकदा सकाळी बसलो विक्रीला आणि मला भानच नाही, लक्ष संध्याकाळमध्ये 8 वाजले आणि पुस्तकं खूप संपली त्या दिवशी आणि नुकतंच नवीनच सुरू झालं होतं आणि गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि शेवटी नारायण आपल्याकडे होता आराध्य. तो नारायण आराध्य आला, म्हणे कडिका तुम्हाला म्हणे दर्शन झालं का तुमचं महाराजचं? अरे म्हटलं माझं दर्शन झालंच नाही म्हटलं, आज सकाळपासून म्हटलं मी. अरे म्हणे कडिकर महाराज निघायची तयारी करली त्यांची म्हणे. मग म्हणे थांब तू थांबतोस काय? ते नाही म्हणे चला मी दुसऱ्या कोणाला बसवला, चला आपण जाऊ म्हणे. मग आम्ही तिकडे गेल्यावरती महाराज जसं काही माझ्यासाठीच बसले होते ते इतक्या वेळ, तरी 7:30ला निघून जातात ते, 8 वाजले होते. मग आम्ही सगळ्यांनी घेतलं, मग प्रत्येकाने तेवढं आपण महाराजची आरती करू पण सगळ्यांनी आरती करायला घेते. आरती करता करता सगळ्यांनी एकेकाने प्रत्येक कडवने आपापलं घेतलं आणि सगळ्यात शेवटी ते ताट माझ्याकडे आलं आणि काय महाराजांना हळद कुंकू लावलं, आरती केली आणि शेवटी फूल झालं. ते फूल पण महाराजांच्या डोक्यावर, महाराजांनी डोकं पुढे केलं, डोक्यात फूल वाहिलं आणि आरती केली आणि आरती केल्यानंतर ते आम्हाला द्यायचं होतं ना महाराजांना. बस नुसतं बघितलं हसले नुसते बस म्हणलं आणि काय पाहिजे औषध. आणि माझ्याकडे म्हणजे जसं काही मी झालं आणि लगेच उठले आणि निघाले, पण चला म्हणजे निघायचं. किती आपली वेगळं असे वेगळे काही अनुभव पण अकाउंटात ज्ञान, पण ज्ञान तेवढं आम्हाला वेळ नव्हता तिकडे जायला, थांबायला कसं की आम्ही मुंबईहून जायचं आणि संध्याकाळी परत किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दुपारी परत मुंबईला, असं त्याचं व्हायचं थोडंसं. पण काय वेगळं, काय खूप तो अनुभव तर फार वेगळाच होता. संध्याकाळी दर्शन, दिवसभर दर्शन ऐकतो, संध्याकाळी जसे काही माझ्यासाठीच बसले आणि मी बसलो, दर्शन झालं, सगळं झालं आणि लगेच उठाले, चला निघूयात आता म्हणे. वेगळा एक अनुभव होतो. आपल्याकडे सर्वसाधारणपणे जी दत्ताची आरती आहे, जी पारंपरिकरित्या म्हटली जाते, गुरुवार म्हटली जाते. हो. पण महाराज, मोठ्या महाराजांची जी आरती आहे आणखीन एक, आरती सद्गुरुरायाची करावी सद्भावे साची. तू ऐकलीस नाही? हो. तन मन अर्पून या प्रभूला प्रेमे ओवाळू त्याला, पंच प्राणांच्या वाती लावून नेत्रांच्या ज्योती. अशी ती 3 कडवी आहेत. अप्रतिम आहेत. म्हणजे मी ती दुसरी पारंपरिक आरती कमी महत्वाची असं नाही म्हणते मी,
पण मोठ्या महाराजांनी खास म्हणजे भाव जागृत करण्याच्या दृष्टीने केलेले. बरोबर. आम्ही जेव्हा संधी मिळायची ना त्यांच्या समोर जायची हम्म. तेव्हा ही आरती करायची. बरोबर. आरती सद्गुरु रायाची करावी सद्भावेसाची. अच्छा. वा. हम्म. फार वेगळं म्हणजे सदा समजत नव्हती. मोठे महाराजांकडे विचारलं, महाराज स्पर्श दीक्षा हवी, स्पर्श दीक्षा. मग म्हणायचं नाही, तुम्ही असं करा, महाराजांच्याकडे बाजूला बसा, महाराज देतील तुम्हाला स्पर्श दीक्षा म्हणून. इतकं सहज तरी बोलते. वेगळं होतं. काय आहे बऱ्याच लोकांचा हा एक भ्रम आहे की स्पर्श दीक्षा आणि संकल्प दीक्षा हो हो याच्यामध्ये हो कमी हो अधिक हो. फरक आहे म्हणून. हा. पण नाही, तसं खरी नाहीये गोष्ट. ते. नाही येते, तसं नाही नाही. येते. हा. कळलं म्हणजे महाराजांनी, नंतर मला कळलं ते. पत्राने दिलेली दीक्षा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. तितकीच महत्वाची. संकल्पाने दिलेली दीक्षा पण तितकीच महत्वाची आहे. स्पर्श दीक्षा हो. पण तेवढीच महत्वाची आहे. बरोबर. खरी गोष्ट. काही वेळेला आपलं परीक्षा प्रारंभ कसं नडतं त्याचा एक जबरदस्त फटका आम्ही खाल्ला. त्यांना प्रभूंनी आम्हाला सांगितलं होतं महाराजांच्या समोर जाऊन तुम्ही सगळे बैठक करा. पहिली वेळ होती, पहिली वेळ. म्हणजे ही गोष्ट 78ची आहे. तर आम्ही महाराजांना सांगून शशिकांत आणि मी आम्ही याला गेलो होतो त्यांच्या वर्तकवाड्यामध्ये. महाराज उद्या आपण पहाटे लवकर याल का आश्रमामध्ये, असं सगळं फिल्डिंग लावून आलो होतो. त्या आश्रमामध्ये एक भिकारडा भटजी होता. लोकांकडून पैसे अक्षरशः म्हणजे घ्यायचा. कळलं का?